नमस्कार. अष्टावक्र गीता निरूपणातला आज हा चौथा भाग. 14व्या श्लोकापासून आज सुरुवात करणार आहोत आपण. देहाभिमान पाशेन चिरम बद्धोसी पुत्रक बोधोहम ज्ञान खड्गेन त्यांनी कृत्य सुखी भव. अर्थ, बाळा, देशाभिमानाच्या पाशात तू दीर्घकाळ बांधून पडला आहेस. मी ज्ञानस्वरूप आहे. या बोधरूपी खड्गाने तो पाश तोडून टाक आणि सुखी हो. ज्ञानाची तीव्र इच्छा मनात आणून गुरुपदेश मागणाऱ्या जनकाला वात्सल्याने अष्टावक्र ऋषी इथं बाळा असं संबोधत आहेत. त्याला म्हणतात की आधी त्याला त्याच्या बंधनाची जाणीव करून द्यावी लागते आणि नंतर त्यातून सुटण्याचा मार्गही ते सांगत आहे. मी म्हणजेच देह आहे. या देहतादात्म्य भावनेच्या बंधनामुळे आपण जखडले गेलो आहोत. देह सुखी तर मी सुखी, देह दुःखी तर मी दुःखी असे मानण्याच्या घोटाळ्यात आपण सापडलो आहोत. बरे, हे बंधपाश कोणी दुसऱ्याने बांधलेले नाहीत, तर आपणच आपल्या भोवती बांधून घेतलेले आहेत. शिवाय हे पाश दीर्घकाळचे आहेत, म्हणजे जन्माल्यानंतर समजू लागल्यापासून तो गुंतावळा झालेला आहे. म्हणजे दुसऱ्यांनी कोणी आपल्याला बंधन नाही, तर आपणच जे जन्मापासून वागत आलो त्यांनी आपणच आपल्याला या बंधपाशामध्ये गुरफटून टाकलेलं आहे. दुसऱ्याने बांधून घातलं तर ते बंधन तोडणं एक वेळ सोपं, पण येथे स्वतःच बंधन स्वतःलाच तोडायचं आहे. जसं आपण म्हणतो की झोपे गेलेल्या जागा करणं सोपं आहे, पण झोपेचं सोंग ज्यांनी घेतले त्याला कसं जागणार, तशी ती परिस्थिती आहे. त्यामुळे हे स्वतःचं बंधन तोडायचं असेल तर त्यासाठी तसंच धारदार आणि परिणामकारक शस्त्र पाहिजे, ज्याला अष्टावक्र खड्ग म्हणतात. मी ज्ञानस्वरूप आहे. हा जो बोध आहे, हे जे ज्ञान आहे, तेच हे शस्त्र, म्हणजे तीच ही तलवार आहे. त्या ज्ञानरूपी खड्गाने हे बंधन तोडून त्या मायापासून तू मुक्त हो. बाळा जनका, असे केल्यानेच तू मुक्त होऊन सुखी होशील. असा हा सुखी होण्याचा खात्रीचा मार्गही सांगून अष्टावक्र जनकाला आश्वासित करत आहे. श्लोक क्रमांक 15. निस्संगो निष्क्रियोसी त्वं स्वप्रकाशो निरंजना अयमेव हि ते बंधा अयमेव हे ते बंधा समाधीमनुतिष्ठसी. माझं संस्कृत कच्चं आहे, हे आता तुमच्याही प्रत्ययाला येत असेल, पण त्याला इलाज नाही. थोडंफार सुधारायचा प्रयत्न मी केला आहे. अर्थ, निस्संग, अकर्ता, स्वयंप्रकाशी आणि निर्दोष असाच असताना तू करीत असलेले विषयांचे चिंतन हे तुझं खरोखरीचं एकमेव बंधन आहे. जनका, खरं तर आत्मरूपी तू सदैवचा या बंधनातून मुक्त असा आहेस. हे आत्मरूप कशानेही लिप्त न होणारे असे अलिप्त असंग आहे. ते अकर्म आणि अकर्ता, म्हणजेच कोणत्याही कार्यकारण भावात न गुंतणार आहे. स्वतःच्याच प्रखर तेजाने निरंतर प्रकाश होणारे ते स्वयंप्रकाशी असे आत्मतत्व आहे. शिवाय ते निर्मल, निर्दोष, मलरहित असे निरंजन आहे. खरा तू असा अव्यक्त अविनाशी असताना कशामुळे बंधनात सापडून प्रभावपती झाला आहेस, हे जाणण्याचा प्रयत्न कर. एखादा माणूस जर एखाद्या प्रवाहात सापडला, पुरात सापडला, तर त्याला हुडकायला लागतं ना, कशी आपण कुठल्या बाजूने गेलो, हातपाय मारले तर पण त्या धारेतनं बाहेर पडू. तशाच तऱ्हेचा हा उपदेश आहे. मुक्ती काही कोठून बाहेर आणायची नसते, तर ती ज्याची त्याच्याजवळच असते. फक्त ती प्राप्त करून घ्यावी लागते. धार लागणाऱ्या माणसाला पोहणाऱ्याला माहिती असतं की आपण बाहेर पडू शकू, पण त्यासाठी विचार करून त्या संकट समयी सुद्धा त्याला योग्य मार्गाने, योग्य दिशेने हात मारायला सुरुवात करायला लागते. संत तुकाराम महाराज म्हणतात, देवापाशी नाही निराळे गाठोळे, काढोनी निराळे द्यावे हाती. ते मुक्तीचं जे गाठोडं आहे ना, ते तुमचं तुमच्यापाशीच आहे. ते कुणी दुसऱ्यानं तुमच्या हातात द्यायचं कारण असं तुकाराम महाराज सांगतात. तू करीत असलेले विषयाचे चिंतन, जनकाला सांगतात, तू करीत असलेले विषयाचे चिंतन आणि नाशवंत दृश्यामध्ये गुंतणे, केवळ हेच तुझं बंधन आहे. ते बंधन आत्मज्ञानाने तोडलेस की तू त्याच क्षणी मुक्त होशील. श्लोक क्रमांक 16. त्वया व्याप्तमिदं विश्वं त्वयि प्रोत यथार्थतः शुद्ध बुद्ध स्वरूपस्त्व
मा गमा क्षुद्र चित्त माम. अर्थ, तूच विश्वव्यापी असून हे सर्व विश्व तुझ्यामध्येच गुंफून समाविष्ट झालेले आहे. तू असा खरोखरी शुद्ध ज्ञानस्वरूप आहेस हे जाणून चित्ताची क्षुद्रता आणि दुबळेपणा यांचा त्याग कर. अद्वैत तत्वज्ञानाप्रमाणे परमतत्व एकच असून विश्वामधील प्रत्येकात वसणाऱ्या आत्मतत्वामध्ये त्या अंशरूपाने आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी असं आपण म्हणतो, किंवा प्रत्येकाच्या मनामध्ये ब्रह्मतत्वाचा काही ना काही अंश आहे असं आपण म्हणतो. याच न्यायाने मी म्हणजे केवळ विश्वाचा केवळ एक भाग नाही, तर संपूर्ण विश्वच आहे हेच परमसत्य आहे. म्हणून अष्टावक्र म्हणतात की जनका, तुझ्यातील चैतन्याने तूच हे विश्व व्यापलेले आहेस. एवढेच नव्हे तर ही विश्वरूपी माला तुझ्याच ठिकाणी गुंफलेली आहे. ही जी माळ आहे विश्वरूपाची ती सर्व तुझ्या ठिकाणी आहे. त्यामुळे हे सगळं विश्व तुझ्यातच समाविष्ट आहे जाणून घे. दृश्य विश्व नाशवंत असले तरी त्याचे मूळ असलेले चैतन्य अविनाशी आणि चिरंतन आहे. त्यामुळे तू स्वाभाविकपणे शुद्ध ज्ञानस्वरूप असे चैतन्यच आहेस. असे असताना दुर्बळपणे भ्रमामुळे स्वतःला म्हणजे तुझ्यातील चैतन्याला क्षुद्र समजू नकोस. सायकलच्या चाकामध्ये हवा नसली तर चाक बसेल आणि सायकल चालणार नाही. ती हवा दिसत नसली तरी चाकातील खरी शक्ती व चैतन्य त्या हवेमुळे असते. ज्या क्षणी हवा जाते तेव्हा नुसत्या चाकाला अर्थ उरत नाही. सायकल असो, स्कूटर असो, ती पुढे चालू शकत नाही. चाकातील हवा ही विश्वातील हवेचाच अंश आहे. तसाच देह आणि त्यात असणाऱ्या चैतन्यरूपी परमात्मतत्वाचा संबंध आहे. तेव्हा हे चैतन्यरूप जाणणे हेच साधनेचे उद्दिष्ट असले पाहिजे. श्लोक क्रमांक 17. निरपेक्षो निर्विकारो निर्भरा शीतलाशया अगाध बुद्धिर क्षुब्धो भव चिन्मात्र वासना. अर्थ, निरीच्छ, निर्विकार, पूर्णानंदी, सुशांत चित्त, व्यापक बुद्धीचा, अविचल आणि आत्मानंदाची आस धरणारा असा तू हो. अष्टावक्री जनकाला म्हणतात तू कसा हो, त्याचं या श्लोकात त्यांनी वर्णन केलेलं आहे. आत्मानुभव प्राप्त करून घेण्यासाठी साधकाने स्वतःची चित्तशुद्धी करून कशी पूर्वतयारी केली पाहिजे हे अष्टावक्र यात सांगतायत. आत्मचैतन्य स्थिर असलेला सिद्ध कसा असतो याचे वर्णन करताना ते म्हणतात, ते आत्मरूप कोणतीही इच्छा नसलेले असे निरपेक्ष निरीच्छ असते. ज्याला दृश्याचे नाशवंतपण समजेल त्याचे हवे नको पण पूर्णपणे विरून जाईल. त्याच्या वासना समूळ नष्ट होतील. त्याने षड्रिपूवर विजय मिळवला असल्याने क्राम, क्रोध, मोह, लोभ आदी कोणत्याही विकारांना तेथे थारा असणार नाही. तो अंतर्यामी पूर्णपणे स्वस्थ झालेला म्हणजे निर्भर असेल. आत्मनिर्भर हा हल्लीचा परवलीचा शब्द आहे आत्ताचा काही काळचा, पण इथं आत्मनिर्भर म्हणजे आपल्या आत्म्याच्या जोरावरती निर्भर असा अर्थ आपण घ्यायचा आहे. त्याला अशी मुक्तावस्था प्राप्त झाली असल्याने तो शीतलाशय म्हणजे शांत चित्त, एखाद्या जलाशयातलं पाणीचं शांत असतं, कूल वॉटर म्हणतो आपण. आता हल्ली काही कूल असा एक शब्द रूढ आहे तरुण पिढीत, तसं तो शांत चित्त असेल. अशा तऱ्हेची स्वस्थता प्राप्त झाल्यामुळे त्याची बुद्धी प्रगाढ आणि अगाध बनेल. लहान मुलांचे हवे तसे बारिश बोलणे जसे जाणत्याच्या मनावर काहीही परिणाम करत नाही, तसेच सभोवतालच्या घटनांनी ज्ञात्याचे चित्त कणभर सुद्धा विचलित होत नाही. बाहेरची परिस्थिती कशी असली तरी तो आपल्या आत्मानंदातच अविचलपणे प्रक्षुब्ध न होता निमग्न असतो. अष्टावक्र जनकाला म्हणतात की तू केवळ अशा आत्मानुभवाची तीव्र व मनापासून इच्छा धरणारा हो. तुझ्या मनातील बाकी सर्व इच्छा आकांक्षा समूळ नष्ट करून केवळ ही एकमेव इच्छा दृढ करून खऱ्या अर्थाने साधक हो. श्लोक क्रमांक 18. साकारामनृतं विद्धि निराकरंतु निश्चलम एतत्त्वोपदेशेन न पुनर्भव संभवा. साकार असलेले सर्व खोटे व नाशवंत आहे आणि निराकार
तेवढेच अविनाशी आहे या तत्वाच्या उद्देशाने जाणता झालास की तुला पुनर्जन्माचा संभवच नाही. जे डोळ्यानं दिसतं त्याला आपण दृश्य म्हणतो, जे दिसत नाही त्याला अदृश्य म्हणतो. व्यवहारामध्ये जे डोळ्याला दिसेल तेच आपण खरं मानतो, पण परमार्थामध्ये असं नाही आहे. जे डोळ्याला दिसतं त्याला आकार आहे ते साकार आहे. साकार सदैव अस्थिर, बदलणारे आणि केव्हा तरी नाश पावणारे आहे. या उलट जे अव्यक्त निराकार आहे ते मात्र सदैव निश्चल, स्थिर आणि अविनाशी आहे. आपला देह ज्याला आपण भ्रमाने मी समजतो तो लहानपणी, तरुणपणी आणि म्हातारपणी बदलतच जातो व मृत्यूनंतर त्या सगळ्या देहाची चिमूटभर राख होते. मात्र ज्या आत्म्यामुळे आपल्या देहाला चैतन्य मिळते तो आत्मा खरा मी असून तो अव्यक्त, निराकार आणि अविनाशी आहे. देह म्हणजेच मी या अज्ञानी कल्पनेमुळे प्राणी जन्ममृत्यूच्या राडगाडग्यात सापडलेला असतो. जेव्हा त्याला खऱ्या मीचे, आत्मरूपाचे ज्ञान होते आणि दिसणारे सारे संपणारे, न दिसे तेच खरे हे तत्व समजते, तेव्हा त्याला जन्ममृत्यूच्या पैलपार सहजपणे जाता येते. पुनरपि जननम पुनरपि मरणम असा मानवी देहाचा प्रवास सांगितलेला आहे. 84 लक्ष योनी फिरल्यानंतर मनुष्य जन्म येतो असंही आपले शास्त्र म्हणतात. तेव्हा या जन्ममृत्यूच्या राडगाडग्यातून सुटायचं असलं तर खरं मुक्त होणं आवश्यक आहे. तेव्हा ज्याला जन्ममृत्यूच्या पैलपारचं दृश्य समजतं, सहजपणे जाता येतं, अशा ज्ञात्याला मुक्ती प्राप्त होत असल्याने त्याला पुनर्जन्माची पुन्हा शक्यता संपूनच जाते. अष्टावक्र जनकाला सांगतात, हे तत्व जाणून घे आणि ते जाणलेस, तुझ्या अंतर्यामी ते स्थिर झाले की तू जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटून मुक्तावस्थेला प्राप्त होशील हे निश्चित आहे. श्लोक क्रमांक 19. यथेवा दर्शनमध्यस्ते रूपेन्तः परितस्तुतो तथैवास्मिन् शरीरंत परितः परमेश्वरा. आरशामधील रूपामध्ये आत आणि बाहेर सगळीकडे जसा फक्त आरसाच असतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये आत आणि बाहेर केवळ परमेश्वरच असतो. आपण आरशात रोज पाहतो. प्रत्येक माणसाला आरशात आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं. अर्थात जो असेल तसंच आरसा दाखवत असतो. आपण कधी केस विंचरताना तर कधी स्वतः चेहरा बघताना आरशासमोर जी वस्तू असेल तिचेच प्रतिबिंब त्यात दिसत असते. अनेक वस्तू समोर असल्या तर अनेक प्रतिबिंबे दिसतात, परंतु आरसा हलला की क्षणात एक प्रतिबिंब नाही सगळे, त्याचा जो अँगल बदलेल त्याप्रमाणे दुसरं प्रतिबिंब ती दिसायला लागतं. त्यामुळे आरशात खरं काहीच नसतं. आत आणि बाहेर तो केवळ आरसा असतो. प्रतिबिंबे येतात जातात, पण शिल्लक शेवटी काय राहतं तर फक्त आरसा शिल्लक राहतो. तुम्ही बाजूला जाऊन दुसरा कोणी माणूस उभा राहिला आरशासमोर तर त्या माणसाचं प्रतिबिंब आरशात दिसेल, म्हणजे तुमचं प्रतिबिंब त्यांना नाश पावलेलं आहे. अगदी त्याचप्रमाणे परमेश्वरामुळे चैतन्यहरी उठून अनेक देह तयार होतात. त्या देहांच्या आतमध्ये आणि बाहेरी केवळ परमेश्वरच असतो. ते चैतन्य देहातून निघून गेले की देह संपतो, पण ते चैतन्य अविनाशीच राहते. दिसणारे विश्व हा केवळ आभास आहे. खरं तर परमेश्वरच अंशरूपाने सर्वत्र भरलेला आहे. संत कबीरांनी ही अनुभूती आल्यानंतर एक दोहा लिहिला आहे. कबीरजी म्हणतात, गुरु कृपांजन पायो भाई, राम विना कुछ जानत नाही. गुरु कृपांजन पायो भाई, राम विना कुछ जानत नाही. अंदर राम बाहर राम, जहा देखो वहा राजा ही राम. ही अनुभूती घेणं हेच मनुष्य जन्माचं सार्थक असले पाहिजे आणि तीच मुक्तीची वाट आहे. श्लोक क्रमांक 20. एकम सर्वगतम व्योम बहिरंतर्यथा घटे, नित्यम निरंतरम ब्रह्म सर्वभूतगणे तथा. ज्याप्रमाणे घटाच्या आत आणि बाहेर एकच एक व्यापक आकार असते, त्याचप्रमाणे सर्व भूतमात्रामध्ये सदैव सघन ब्रह्मच व्यापून आहे. अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये हा घटमटाचा सिद्धांत नेहमी दिला जातो. त्याचाच संदर्भ इथं अष्टावक्र. एखादा घट म्हणजे भांडे पाहिले तर त्यातील पोकळीमध्ये आकाश असते,
आणि त्या भांड्याची परिसीमा सोडून बाहेर पाहिले तरी सर्वत्र आकाशच असते. भांड्याच्या आतील आकारामुळे आतले आकाश वेगळे असे मानणे भ्रममूलक आहे. दोन्हीकडचा आकाश हवा एकच असते. आकाश हे अखंडच आहे. भांड्यामुळे ते खंडित होत नाही. उलट व्यापक आकाशाचा भांड्याचा आकार हा एक तात्पुरता भाग बनतो. केवळ भांड्याच्या आकारामुळे आकाश निराकार असूनही साकार आहे असा आभास म्हणजे भ्रम निर्माण होतो. वास्तविक आकाश भांड्याच्या आत, बाहेर आणि सर्वत्रच सदैव व्यापून असते. त्याचप्रमाणे परब्रह्म हे सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी सदा सर्व काळ सघनपणे व्यापून असते. ब्रह्माला येणे जाणे आणि स्थळकाळाचे कोणतेही बंधन नाही. ते सर्व काळ आहेच आहे. शिवाय ते सघन आहे म्हणजे सर्वत्र ठासून भरलेले असल्याने परब्रह्म नाही असा अणुरेणूही या सकळ विश्वात नाही. किंबहुना या परमाणूंच्या मध्ये अशी कोणतीही सूक्ष्म सुद्धा जागा नाही की जी सर्वव्यापक परब्रह्माने व्यापलेली नाही. अर्थात परब्रह्म हे विश्वव्यापी अथांग घनदाट आहे हे जाणून घे असाच अष्टावक्रांचा जनकाला उपदेश आहे. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये श्लोक क्रमांक 21 पासून. तोपर्यंत नमस्कार.